नमस्कार. आपण जन्मपत्रिकेतील काही महत्त्वाचे व बेसिक असे योग पाहत आहोत. दलयोग. दलयोगातील दोन योग आहेत. एक सर्पयोग आणि दुसरा श्रीकयोग. सर्पयोग आपण पाहिला की जो अशुभ मानला जातो, तर आज आपण श्रीक योग पाहणार आहोत. हा जन्मलग्न कुंडलीमध्ये 1, 4, 7 आणि 10 या स्थानातून होणारा असतो. या 4 स्थानामध्ये किंवा यापैकी काही स्थानांमध्ये जर सर्व शुभग्रह एकवटले असतील तर हा योग होतो. शुभग्रह कोणते? तर चंद्र सोडून इतर जे 3 शुभग्रह आहेत ते शुभग्रह या स्थानात असता हा योग होतो असं मानलं जातं. तर बुध, गुरु, शुक्र हे ते 3 शुभग्रह आहेत. हे या स्थानांमध्ये असता हा योग होतो आणि या योगाच्या द्वारे हा योग ज्याच्या पत्रिकेत होतो त्याला हा सर्व प्रकारची सुखे देणारा असतो आणि अशा व्यक्तीचं आयुष्य ऐशो आरामात जातं असं ज्योतिषशास्त्र सांगतं. हरिओम.